सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मस्त असा कोरा नाश्ता, शाळा सुरू झाल्या म्हटलं आईंची घाई सुरू होऊन जाते। एक चपाती भाजीचा डब्बा द्यायचा आहे कोरडा नाश्त्याचा, त्याच्यासाठीच एक ऑप्शनल तुमचा जो नाश्ता राहू शकतो, महिनाभर टिकू शकतो, डब्बा भरून ठेवू शकता। तर त्याच्यासाठी 3 चमचे तेल घेतलं आहे, 4 मिरच्या छान तिखटवाल्या हिरव्या मस्त तळायला टाकून दिलेल्या आहे, पहिलेच धुवून कोऱ्या करून घेतल्या। तसंच पुदिना घेतला आहे, पुदिना थोडासा धुवून स्वच्छ असा कोरा करून घेतला आहे, पाण्यामध्ये तेलामध्ये तडतडू नको म्हणून पाण्याचं। कोथिंबीर घेतली आहे, थोडेसे कढीपत्ते घेतले आहे, 2 लसणाच्या कळ्या घेतल्या आहे। तसंच मग मी आता याला छान मस्त कोरो असं ड्राय होईपर्यंत शेकते आहे, कमी तेलात शेकते, खूप ऑइली नाही करायचं आहे, खूप तेलाची गरज नाही आहे। तर बघा आता शेकून झालेलं आहे। तसंच मी आता शेंगदाणे घेणार आहे, ते पण मी 25 ग्रॅम घेतले, कारण मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं नाही आहे। तुम्हाला जास्त बनवायचं आहे तर तशाप्रमाणे तुम्ही बनवू शकता। तर बघा आता याच्यामध्ये आता मी पेस्ट करून घेते याची तयार। आधी तोपर्यंत उरलेल्या तेलामध्ये शेंगदाणे शेकून घेते। साधी सोपी पद्धत आहे, बरेच जण सर्वच बनवतात, पण ह्या माझ्या पद्धतीने थोडं ट्राय करून बघा, छान वाटतं। तर बघा आता शेंगदाणे टाकले मी त्याच्यामध्ये, त्याला हलकेसे शेकून देते, डीप फ्राय नाही करायचे आहे। थोडंसं अर्धा चमचा तेल उरलं आहे त्याच्यातच मी शेकून घेते आहे। आणि त्याच्यानंतर आता बघा मी ते पेस्ट तयार केली ते याच्यामध्ये टाकून देते। पेस्ट थोडीशी ओलसर झाली, लसणाच्या कळ्या ओल्या असल्यामुळे, तर त्याला मी आता थोडंसं असं व्यवस्थित तेलामध्ये हलकंसं होऊ देते कोरं होईपर्यंत। आणि त्याच्यानंतर मग मी 100 ग्रॅम चुरमुरे घेतलेले आहे। आता तुम्हाला जास्त बनवायचं जास्त बनवा, कारण हा पदार्थ खरंच किती दिवस ठेवा तुमचा खराब तर होत नाही। तर आता याला शेकून झालेलं आहे हलकं मस्त। याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकते। चुरमुरे मी जसं सांगितलं, पांढरे चुरमुरे मी 100 ग्रॅम घेतले। तुम्ही रागी चुरमुरा येतो, पुष्कळ वेगवेगळे, ज्वारीचा चुरमुरा येतो, भरपूर काही येतो, ते पण वापरू शकता। बघा चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता याला छान चुरमुरे टाकून मिक्स करून घेते सिमवर। तुम्ही दुसऱ्या पॉटमध्ये पण हे केलेलं मिश्रण मिरचीच्या पेस्टचं वगैरे टाकू शकता, पण हलकेसे कुरकुरेपणा जास्त दिवस टिकव म्हणून याला थोडं शेकायचं। हा मस्त पौष्टिक असा पुदिन्याचा ममरा, बघा किती छान कलर पण हिरवा येऊन जातो, कारण आपण ते तेलामध्ये आधी तळून घेतलेलं आहे सगळं, त्याची पेस्ट केली आहे म्हणून हिरवा कलर येतो प्रॉपर। जास्त ताजा पुदिना असेल तर जास्त घट्ट हिरवा, बघा डब्बा भरला तरी। आणि एअरटाईट डब्यामध्ये झाल्यावर तुम्ही ठेवून द्या, खरंच खूप जास्त दिवस टिकतो आणि सकाळचं टेन्शन फ्री। म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर भेटूया आपण पुन्हा। थँक्यू सो मच।